चला ना देवलाल भाऊ, कुठे आहे बा महाराज, दाखवा ना आम्हाला. अटे काल थांबवलं तुम्ही ना बाबा. पाटील घाई न करू ना बाबा, ध्यान साधने जात ना. हा बाबा पुकारा देत असतात, आवाज करत असतात, मग जा लागत असते बाबा दर्शनाला. तसं नसते जा लागत बाबा दर्शनाला. माझा आखातच आहे बा. का का पाहुणे मग तसं टाइमपास आहे मग. हा आता गचकणी गेलो तर गचकणी बाबाला पाहिला असता आपण. आपण नाही थांबवलं अटीसा. काय तर बाबा ध्यान साधनेचा. आता कोणती ध्यान साधना आहे बाबा. वा हिमालयपणा करू नका. तुम्हाला नोकरी पाहिजे की नाही? नोकरी पाहिजे की नाही तुम्हाला? हो जाणे बाबा, नोकरी भेटते नाही भेटत आता. हा चला बाबा तुमच्याच मनानं आता. काही बोलत नाही बाबा मी. पाहुणे बा घाई नका करून तुम्ही दर्शनाची. अति घाई संकटात नाही. बाबाला जर तडशी जाऊन राग आला तर कसं तुम्हाला आशीर्वाद पद्धतशीर भेटणार नाही ना. हा तुम्हाला नोकरी पाहिजे ना. शांतता पकडा फक्त तुम्ही. बाबाचा पोकरा आले की चालले आपण अंदर. बरं बाबा तुम्ही म्हणसान तसं, आम्ही काहीच म्हणत नाही. का देवलाल भाऊ, हे अलक निरंजन बाबा कोण्या गावचे ते? आता पाटील निकल्या लहान लेकरासारखं विचारून राहिला की तू. अरे बाबा हे अदृश्य शक्ती आहेत बाबा, कुठले आहेत काय काही माहित नाही रे बाबा. आपल्या गावात ते परगड झाली. हा त्याचा काय ठाव ठिकाण असते का? देवाचं कोणतं गाव आहे गेले का? बाबाला काही आई बाबा असतील ना काही ना काही. हा की तसे झाले बाबा? सांगा आता. हे लेका हे टोकलं बी लेका हेंबाळेपणा करते असं. हे काही विचारी गोठ आहे का लेका? हा बरं बाबा अदृश्य शक्ती आहेत ना. बाबाचा जन्म कुठे झाला काय झाला काही कोणाला माहित नाही. परमात्माचा जन्म कधी होते काय होते तर ते आता विचारू नको बाबा असं काही माहित. आता आपल्या गावाच्या बाबा आपण सांगू शकतो की बाई ढमक्या बाबाचं गाव, ह्या टमक्या बाबाचं गाव. आता हेच पाहा वजेगावले रामचंद बाबा, सोपान महाराज रोडीले. आता या बाबाचं नाव सांगतोच की नाही आपण. त्याचं गाव माहितच आहे की नाही आपल्याला, अटच्या की तटच्यात म्हणून ते. अरे बाबा हेंबाळे हो, त्याचा जन्म व्हायला नाही, याचा जन्म नाही होईल ना. हे अदृश्य आहेत ना बाबा, कधी जातील कधी येतील काही सांगता येत नाही ना. कसं हा विषय बंद करून टाका बाबा. बाबा राग आला ना तर मावर कोपतीन बाबा. कसं मा भलं होऊन राहिलं होऊ द्या. देवलाल भाऊ कसं मला वावरात जा लागते बा. झटकणी कसं पहा बा काय आहे तर. हा झटकणी कसं हा बाया आहेत बा वावरात. हो दर्शन लागत असेल तर कसं थांबाच लागते बरं. हा बाबा जो घाईचं काम नाही आहे. बाबा कसं बरोबर आवाज देतात. हो वट्यावर बसू तिकडे गप्पा मारता राजा. हो कसं भक्ती मार्गात माणसानं कसं राहिलं पाहिजे. हा म्हणून राहिलं टाइमपास होऊन राहिला काय राजा माणसा तुम्ही पाटील. बिलेकाचं गंठले हे शिकून राहिलं बा आपल्याला ज्ञान. हा या लेखाला शंभरायला अक्कल नाही काची. अलक निरंजन 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 अलक निरंजन. अलक निरंजन बाबा की जय. 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 हा देवलाल भाऊ कोण आवाज देऊन राहिलं अलक निरंजन बाबा अलक निरंजन बाबा. बाबा ध्यान साधनेतून उठले बाबा, पुकारा दिला बाबानं, आवाज केला ना आता अलक निरंजन. हा चला लवकर दर्शन घेऊ बाबाचं. चला बाबा देवलाल भाऊ, चला बाबा पटकन दर्शन द्या बाबा आम्हाला. हो पाटील तुम्हाला दर्शनात भेटेन हो. चला तुम्ही चला. देवदास भाऊ काय म्हणत होते? हो या महाराजनं कसं आपल्या गावाला पुऱ्या भवंडा आणला. जो तो त्या महाराजच्या नाही लागला. सारे अलक निरंजन असेच करून राहिले पिसाट्यासारखे. तो माहित नाही मग काल्या काय बोलला मला तर. राजा देवीदास भाऊ मग आता बा फुर घर काल्या. हा पण आता पुढे काय करायचं, पुढचं काय नियोजन आहे. आता म्या कसं लयच महाराज लोक पाहिले ना. हे काही खरं नसते काही. याची टोळी यानं गावात सोडेल आहे पण आपल्याला ते कसे दिसून नाही राहिले. हा बरोबर ते याचं त्याचं ऐकतात. हा आणि तो महाराज बरोबर मग तसं येईल सांगते. हे साले झांबलट ते ऐकूनच राहिले. नका सांगू देवीदास भाऊ टोळी सोडेला राजा. महाराज परफेक्ट सांगते बा. किती जण भविष्य सांगितलं गावात. याचं असं आहे ढमुकचं तसं आहे टमुकचं तसं आहे आणि तुम्ही काहीच काही सांगून राहिले बा. यासाठी बोलावलं का बा आम्हाला? खरंच राजा देवीदास भाऊ हे बरोबर नाही राजा. हा असं राजा महाराजची बदनामी करणं. महाराज खरे आहेत ना बा. अलक निरंजन केले की राजा कोणती गोष्ट घडून आणतात ना ते. काय गळाय मी तर अडाणीचा पण तुम्ही शिकून राहिले ना बा. जरासा विचार तर करा तुम्ही. हा वाचता की नाही बा हा काही. हा असं जर लेखो कोणी कोणाचं भविष्य सांगत असलं, कोणाकोणा मनातलं जर ऐकलं असतं हा तर आज जग कुठे असतं. हा भारत देश कुठे असतं. या भारतातल्या गरिबी राहिली नसती रे. कोंट्रोच्या गवार जगून राहिलो लेखा आपण 2 रुपये किलोच्या. त्यान लक्षलं क्या ह्या गोष्टी कशा असतात काही खऱ्या नसतात. हे ठोके असतात. नाही तर मग यायचे गावात लोक सोडेल असतात. ते बरोबर जाऊन खबर देऊन येतात. महाराज तसं सांगत असते. अशी शाळा असते यायची. बरोबर आता तुम्ही एवढंच म्हणून राहिले की महाराज खोटा आहे. पण तुम्ही काय ठरवलं पुढे काय करायचं आहे तर. तुमची साथ भेटली तर कसं पुढचं कान कर तुम्ही काय करायचं आहे तर. महाराज रंगी हात पकड तुम्ही. गाव जरी विरोधात गेले की नाही तरी चालीन मले. फक्त कसे घातले जवान पोरे महापाठीशी पाहिजे. पण देवीदास भाऊ आम्ही तुमच्या सोबतच आहे ना बाबा. तुमच्या एका शब्दावर आलो राजा तुम्ही म्हणता जवान पोरे. अरे आम्ही तुमच्याच पाठीशी आहो ना.
तुम्ही सांगा काय करावं लागते तर. महाराज एकटा तर काही नाही, महाराजची आहे टोळी. आपल्याला त्या टोळीमधला एक जण आपल्याला पकडणार. कोण आहे तो गावात फिरणारा, खबर देणारा महाराजले. आणि कोणाची तर कुंडली सांगून राहिले की महाराज तशी तर काही सांगून नाही राहिला. हे कसं सांगे वांगेचाच कारभार आहे. तर मा असं म्हणणं आहे, आता पुढे अशी प्लॅनिंग करणं आहे आपल्याला. सांगा सांगा दे प्लॅनिंग सांगा काय आता. आपल्याला तर असं आखणं आहे की 2 जण राहतील गावात, पुऱ्या गल्ल्या गुल्ल्या फिरतील. कोणी दिसते का त्या महाराजचा, कोणी सोबती. एक जण राहीन त्या मठाच्या रस्त्यावर आणि एक जण राहीन त्या मठात. हो मठात तो महाराज 5 मिनिटे थांबू देत नाही ना बापा. पैसे सांगले काढून देते तो. थांबा, टेन्शन तुम्ही ना घेऊन, मी आहो ना. हा मा बुड्याचा पुरा पेटन व्हायला तो महाराज. मी थांबतो ना तडसा, मला काय नाही म्हणणार नाही तो. बरं भुसण्या तू थांब मठात. मी कसं माझ्या बकऱ्या घेऊन जातो, रस्त्यावर चालतो बी. आणि तडसा कोण येते कोण जाते ते बी सांगतो मी तुम्हाला. मग देवदास 3 जण थांबतो आम्ही मग गावात. आलं लक्षात मग सारेच्या काय काय करावं लागते तर. हो देवदास भाऊ आलं. अरे भुसण्या तुला बरं हो म्हटलं का. हा त्या बापन तुम्ही माहिती पूजा करू राहिली महाराजची. त्या महाराज पाहिजे मला खायला नाही भेटून राहिलं बा. माझ्या घरी 5 पप्पांचं जेवण होतं. त्या महाराजचं गोष्ट खाय म्हणे माय मी नाही खाल्लं बाबा ते. कोण खाईन त्या खरगोट्या त्या महाराजचं. अरे अशी सेवा चालू आहे राजा त्या महाराजचे, काय सांगा राजा. हा मा बापन माय तर पायधून पाणी पित्या काय माहित त्या महाराजचं. पण मला राजा हटट करून राहिले. हा माय न तुपाचा 1 चंपा मला अदलोक दिला नाही. त्या महाराजले 1-1.5 किलो तूप खाऊ घातलं शी नदलो. हाला देलाच भाऊ माय काय सांगू तुम्हाला. म्हणून कसं मी तुमच्या टोळीत आहो बापा. या महाराजचा भांडा फोड झालाच पाहिजे. मा बँड फसेल आहे ना, मी उपाशी आहो ना. नाही त्या महाराजचा बँड फसूच ना. आपण टेन्शन न घेऊ, तू थांबतो फक्त 1-2 दिवस कसं काय काढतो. हा चला मग, चला गड लागा आपापल्या कामाला. अरे गड चला बरं, उठा बरं, लागा आपल्या कामाला लागा बरं. चला हो बापा बुढे बा, तुमचा महाराज कधी पुकारा देते की झाला गाय पोकळे गेला पोहून. हा काय भानगड काय आहे राजा. तिथं बसून ठेवलं राजा नुसतं, ना पाणी नाही प्यायले ना काही. हा आता आवाज देईन महाराज, मग आवाज देईन. अजून आवाज येऊन नाही राहिला महाराजचा. अरे बा नामदेव शांतता ठेव ना बाबा. एवढी घाई गेल्यानं चालते का बा. कसं महाराजची लीलाच न्यारी आहे ना. महाराज कसं परिचिती पाहायचं असतात. देतील ना आवाज, देतील ना पुकारा, देतील ना आपल्याला बोलावतील ना. नंतर आमचं सर्व घाई गलबलाच असते काम सारं. याले शांतता नाहीच ना. कसं याचं कसं अब्बीवालंच काम आहे. महाराज कसं शांततेत घेत असतात बाबा. अरे हो लय शांततेत काम आहे महाराजचं. पण 3 घंटे झाल्यावरती बसे लाव ना. हा अदलोक चालते का जेवण कुठी. हात ना ते परमात्मा आहेत ना बाबा. हा ते जेवण केलं अशी आता आराम करतील. मग कसं एकदा जपले लागले की मग ते काही उठत नाहीत. हा त्याची कसं भक्ती चालू होऊन जाते. देतील ते आवाज. सगळी शांतता ठेवा तुम्ही, कळ काढा जराशी. पण काही खरं नाही दिसत राजा. डोंगा डुबेल मला दिसते. हा महाराज फाराज काही नाही, फकल्या महाराज दिसते मला. हा चटाळ्या आपल्याबद्दल काही सापडलं नाही द्याले, म्हणून कसं तो आपल्याला काही बोलून नाही राहिला तो. वा पा त्याची वाट आता तेच वाटून राहिलं. डोंगा डुबेला हा काही खरं नाही. या बुड्याने सायाचं फालतू लावला आपला टाइमपास करणं. वावरात गेलो असतं काम झालं असतं. फालतू या महाराजच्या नादी लागलो राजा नामदेवराव. महाराजच्या नादीच नाही लागेल पुरं. ते काही आयाला नाही पुरलं आपल्याला. मग ते काही पुरत नाही आपल्याला. चला सरपंच जोडू नामदेव हो. आता 8 लोक आलो तर कसं पाहू ना आता. काय म्हणते काय नाही महाराज. तर कसं आपल्या इथं गायब झाला तसं लोक तो विश्वास नव्हता आपला. पण तो गायब झाला म्हणून थोडासा विश्वास तरी बसला. आता काय म्हणते काय नाही पाहू ना. बरोबर सरपंच. कसं नामदेव सरपंच तुमची कशी भावना चांगली ठेवावं. पहिलेच कसं तुमचं कलुषित मन होतं. पहिलेच तुमची इच्छा नव्हती दर्शनाला यायची बाबाच्या. पण आता कसं आहे हा मन थोडंसं साफ ठेवावा. साफ करा तुमचं मन. काय भावना चांगली ठेवायला लावता राजा. 3 घंटे झाले अटी बसेला आम्ही. हा राहते का माणसाची मनस्थिती. रे तुमची मनस्थिती चांगली नाही राहून राहिली म्हणूनच तर बाबा तुम्हाला दर्शन नाही देऊन राहिले ना. तुमची कुंडली कोण नाही सांगून राहिले बाबा. तर तुमचं मन नाही चांगलं ना. साप नाही तुमच्या. साप मनाने येईल नाही तुम्ही. कांड्या घरायला येला तुम्ही अडीचा. हे बुडोकाचा कुकडे वातरते की नाही. अरे बा आमचं मन पुरं साफ आहे ना. आम्हाला का बाबाचं दर्शन घेणंच आहे बाबा. लागलं तर नाग घासतो आम्ही दडीचा. पण कसं आम्हाला दर्शन घडून द्या बा तुम्ही. अरे कोणती लय टाइम झाला गळा खरंच ना. आपण बोर झालो ओटीचा. चालतं गाले मोठा जो. पाहतं गाले आले असतील बाबा. तर 8 लोक नशीन आला आपल्याला आवाज. वड आपल्याला जायला स्फूर्ती तरीसा. काय नाही पाहायला स्फूर्ती. कसं अटी बसूनही जमणार नाही ती. कसं 8 लोक काही आवाज येणार नाही. भोंगा मोगाही नाही बाबाचं. उघड्या चाल मग आता आपण. चला बा चला डायरेक्ट मोठा जो जाऊ आपण आता. आलेच तीन बाबा तरीसा. कसं अटीचा आवाज नशीन आला आपल्याला. मग चला
तरी जाऊ आपण डायरेक्ट आता. बाबा बुडे बा चला. हो चला चला. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन बाबा की जय. निरंजन बाबा की जय. आपल्याला आता सतर्क राहा लागेल बरं. 2-3 जण कसं आपले पुरे पंप तयार आहेत. तू नको काळजी करू न रे, मी असल्यावर टेन्शन गाली घेऊन राहिला तू. अर्ध्या गावाच्या पेक्षा जास्त लोक आपल्याकडून ना, टेन्शन न घेऊ तू, काहीच होत नाही. ते खरं आहे, पण ते हे गावातले 2-4 चबरी आहेत ना रे बा गावात या, ते आपल्या हाताची नाही येऊन राहिले ना. तू टेन्शन न घेऊ, ते बरोबर आपल्या हाताशी येतात. फक्त तू कसं माहिती आहे का, गावातल्या खबरा काढूनच जाय, कोणाचं काय आहे काय नाही कसं आहे सर्व कसं त्याची कुंडली काढून आणत जाय, मग अजून मला सांगून देत जाय, मग मी करतो पुढे काय करायचं शाळात. गावातलं मी सारं जाणतो माझून काढून, बाई कोणती बाई कशी आहे, माणूस कसा आहे काय आहे. तर गोळ्या हॉलमध्ये लस गरमास करते ना रे बा, एखाद्या भक्ताले मागणं बाई अशी गिशी घेणं बसून. कसं आपल्याला मग झपे गिप्याला टेन्शन नाही सायचं, आणि एका खोलीत घे बसून. थांब थांब, धीरे धीरे सारंच होईल ना. कसं आपण पायदळ लावणं, 4 व्हीलरमध्ये फिरू आपण, एसी गिशी टापमध्ये काम होईल सारं. कसं मला कसं धीरे धीरे बनते ते, कसं शिशीर उतरू देन तू. अजून कसं मग प्लॅन सक्सेस नाही झाला ना, कसं एकदम नाही खाता येत ना, धीरे धीरे करा लागते ना आपल्याला. ते एकदमच मागशील देईल की द्या बा आम्हाला 5-5 हजार रुपये द्या, एसी बसा लागते, हे करा लागते, फलानं करा लागते, तसं इचकीन ना. लोक काय म्हणतील, साला पैसे खाऊ महाराज, हा काही कामाचा नाही, बंडल आहे. कसं पहिले कसं सारे जे कसं बरोबर बोलून राहिला तू बी, धीरे धीरे कसं करायला लागेल आपल्याला ते. मग एखादी दानपेटी फानपेटी ठेव तरीच आपण. 100, 200, 500 ते मनानं टाकतील ना लोक, मागायचं काम नाही. असं तर करू शकतो की नाही आपण. चिल्लरचा विचार करून राहिला मी, नोटाईचा बंडलाचा विचार करून राहिलो ना. थांब ना तू जरासा, 2-4 दिवस काय काढ तू, मी बरोबर शाळा फिरवतो. लोक 50-50 हजार रुपये देतील आणून, टेन्शन न घेऊ तू. नोटाईचे कसं थप्पी लागेल आपल्याला. पण माझ्या नाका डोळ्यात पाणी चाललं ना. हा खर्च वाढला ना, तर मग कसं काय ना काही खर्च बा त्यातून ऍडजस्ट होते दानपेटीतून. तर का मग कसं म्हणणं आपल्याला मागणं नाही, पण दानपेटी ठेवली कोणी 100-200 टाकते ना. तुला भविष्य सांगितलं की बरं, तू म्हणून राहिला तर दानपेटी ठेवतो बाबा. बस झाली काय तुझ्या मनात शांती, ठेवून दे जरा एक दानपेटी. आता 2-3 जण कसे गावातले येतात बरं, सरपंच येला, तो नामदेव आहे कोणी, हे सारे जरासे काळी आहेत बरं, याचं भविष्य पद्धती सांगतो. अरे हो लेख, तुले मला हे विचार नव्हतं, झाडा आलता तो निळ्या शर्ट आलता, त्याचं काय कुंडली काय कसे काय आहेत ते मला मग पोहता थोडी पडली. बरं की तो शिवला होता, जेवायला झाला म्हणे मारा बापा, ते नाटक केलं गेलो. आता काय सांगितलं असतं मी द्यायचं, मला काही माहित नाही, ठाऊक नाही, आणि तुला काही सांगितलं नाही त्याच्याबद्दल मला. तुला सांगणारच होतो ते, पण ते अचानक आले ना, मी काय करू मग आता सांगतो. आता माय मंत्र बोध झाले, मला एक तर बाहेर येता येत नाही. बरोबर सांग मग त्याची काय भान करतं. हे गावातली 1 नंबर काढी आहे, त्याचा विश्वास नाही आपल्यावर बरं. तो नामदेव आहे की नामदेव, तो कसं त्याच्या बायकोच्या पुढे जात नाही बरं. त्याच्या बायकोचं नाव शांत आहे, लक्षात ठेवतो. आणि तो सरपंच आहे, त्याचं किराणा दुकान आहे, उधारी बोंब होईल आहे त्याची. जमीन गिमीन बी आहे त्याच्याजवळ, आणि 20 वर्ष झाले गावाचा सरपंच आहे तो गडी. बरं एवढं जरी सांगितलं तरी मी नाही पट्टो पुढचा. आता आलं मला लक्षात काय करायला लागते, तर काही टेन्शन घेऊ नको तू आता. अजून एक दुसरी गँग येऊन राहिली, एक पाटील आहे आणि एक कसं जवळ आहे, जवळ पाहुणा त्या गावाचा, साधूचा जवळ आहे म्हणतात तो. आणि एक तो कसा झुमऱ्या टकल्या निळ्या टी-शर्टवाला. बरोबर त्याचं काय, तो जवळ साधूचा जवळ आहे, त्याचं MA-BEd होईल, शिकेला तो चांगला. त्याला कसं जरा फकाल्या मारतो इकडल्या तिकडल्या. आणि तो पाटील आहे, त्याचा 100 एकर जमीन आहे, कोणता एक आहे तो. आणि तो झुमऱ्या गाणी तो असा फकणे, तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, तो काही घराने दुसऱ्या गावातून या गावात राहिलेला आहे तो, त्याचं काही नाही. त्याला इकडल्या तिकडल्या मारल्यातून तो जमून जाते. बरं चाल मग, तुम्ही आता असणार बसतो बापा. आता अजून येतील महाराज कुकडे गेले, तो शिवल्याच नाही हो. त्याच्या घरून पहिले मी आलो आता इकडे, असं त्याची काही सांगता येत नाही, तो कधी येईल म्हणून गॅरंटी नाही त्याची. बरं जाय तू जाय, मी पाहतो काय आहे. कर मग आता अलग निरंजन. हो जातो मग जातो. तू लक्ष ठेव मग. पुढे गावातली खबर काढून आण, जाय होय तू आता. हो मी काम करतो, तू ते काम कर, जाय होय आता. चाल मग, जय अलख निरंजन. मामा हाच आहे त्याचा मठ, हाच आहे त्या महाराजचा मठ. बरोबर, हा आहे का त्याचा मठ? हो मामा, हाच आहे त्याचा मठ. मामा करा शाळा त्या महाराजची, काय आहे दादा. शाळा करायसाठी तर येलोच आम्ही त्या महाराजची, शाळा करतोच ना. शाळा करल्याशी सोडणार आहो का मी? पाहू दे ना पहिले भक्त मंडळी किती आहे महाराजची, काय आहे पोझिशन, काय आहे सारं पाहा लागेल ना. निशा करा लागेल ना पहिले, आणि मग कसं हात टाका लागेल. एकदम जर हात टाकला आणि एकदम जर खाल्लं तर कसं गरम गरम पचत नाही ना, जीभ जळतीन माणसाची. त्यासाठी कसं शांततेत करा लागेल आता ती. हो मामा तुम्ही म्हणता ना तसं. मामा पण हे गदर कासाठी आणले तुम्ही, या गदर कोण आले तुम्ही बसून? मस्त राजा आपली गाडी होती,
हेंबाळ्या पेट्रोलची सोय तर पाहिजे त्या गाडीत टाकायले. नका मुतत होता त्याच्यात. हे गद बरं आहे ना बिना खर्चाचं. आता साऱ्याचं एक पेंट टाकलं की झालं डम. हा असं बसून येल्या ते सारं फुकटची सवारी आहे हे येड्या. मामा तुमच्या पोलिसांना सोबत नाही ना हे गद. गाडीत कशी तुम्ही हाय पाय दिसता. हे गद म्हणजे निघे फकणे दिसता ना तुम्ही. असा भाषा जसं की मी राजाच्या घरी जन्म घेला. अरे फकण्यात आहो मी. घरात टीन नाहीत ना माया. तू म्हणतो भाषा सोबत नाही. अरे याच्यापेक्षा बत्तर कंडिशन आहे आपली. मी ना तर कुत्र्या यायला पाहिजे होतं बसून. आता ते कसं गद सापडलं तर होतं बांधेल म्हणून कसं गद आणलं. कोण पाहिले मामा की पोझिशन डाऊन होते ना हो, म्हणूनचा विषय हा. त्या आपल्याला पर्यावरणाला हानी नाही पोचवणं. वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण होते त्या गाडीनं बाबा. धुपूट सोडते ना ते गाडी. हा ऑक्सिजन भेटत नाही त्या गाड्या चालवल्या की. काय कार्बन डायऑक्साईड खातं का धुपूट खातं काय. हा हे बरं आहे ना गद फुकट फाकट. हा पर्यावरणाचा ऱ्यासही नाही काय नाही. एक पेंट टाकलं की फुकते भाषा. हा पण आपल्याला कसं फुकटचा विचारच येत नाही ना. आपण झालो खर्चिक. मामा बस झाला आता ते कसं आपला व्हिडिओ काही पर्यावरण नाही ना. तुम्ही लेक्चर देऊन राहिले तिथं. आपला महाराज आहे ना. त्या महाराजचं पाहणं काय करावं लागते. सगळ्या भाषा इकडे तिकडे बोललं की नाही माविषयी भटक तुम्ही मग. हा या महाराजची गुंडी अटका लागते का. बरं बरं महाराज पाहू ना आता काय आहे तर. तो मामा उतरा बरं त्या गदून सटकन आणि जा बर पा बर काय त्या महाराजचं भान करतं. आम्ही तो गुन्हाटीच थांबतो. हे गद चारतो वाटीच आम्ही गवत गिवत आहे तिथं. बरोबर भाषा मी जाऊ का आता पाहू का महाराजचं काय आहे तर. पाहतो तुम्ही जरासं गावाचाही चक्कर मारून येता बरं. गावात काय पोझिशन आहे काय नाही. किती लोक आहेत गावात काय नाही. हा कोणा घरी काय आहे कसं काय आहे. हा ते आपले कामं धंदे सोडायचे नाही. तो धंदा मेन आहे आपला. हा महाराज काय आपल्याला साधा सांगितलं तसं तसं करा तुम्ही. मामा गावातल्या टेन्शन नाही घेऊ. आम्ही आलो गावातून चक्कर मारून. तुम्ही त्यातलं महाराज फिटवावा. महाराजचं काय भानगडात ते पाहतो मी काय तर. बरं महाराज मी पाहतो. तुम्ही दुसरं काम करा. जावा लवकर निघा आठवून आता. नाही घेऊन जा हे गद. काय तुमच्या सोबत न्यावं का आम्ही गद. तुम्ही उतरायला तयार नाही गद येऊन खाली. हा उतरा न होईल खाली तर उतरा तुम्ही. मग नाही तो गद आम्ही. अरे भाषा मला आठवणच नाही. मला आठलं मी खालीच उतरायला आहे काय. बरं बरं उतरतो बाबा. जावा लवकर जा तुम्ही गद घेऊन जा. हो मामा गिरे चिंटे गिरे गिरे गद घे. हान हान गद्याले. हो बाबा चाल चाल. माझ्या भाषा गेल्या आता गदी घेऊन. ते करतात गावाचा सत्यानाश. मी करतात या महाराजचा सत्यानाश. पाहू दे आता महाराज कुकडे काय कसा काय आहे तर काय सांगते काय नाही तर. चाल बाप्पा. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. चला चला बोलावणं झालं महाराजचं. चला पाहू आता काय तर. निरंजन अलख 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 निरंजन. निरंजन बाबा की जय. बाबा 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 आलो मी बाबा आलो. उठ बेटा उठ उठ. घ्या बसून घ्या बसून घ्या. भाऊ बसा बसा लवकर बसा. हो बसतो बाबा. बाबा 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 याच्या दुःखाचं निवारण करा बाबा. दुःखाचं निवारण करा बाबा याच्या. हो बेटा मी यांचं दुःखाचं निवारण करायसाठीच येला आहे टिसा. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजनाची कृपा आहे तुमच्या. माझं दर्शन झालं तुम्हाला. माझं दर्शन झालं. पाटील पाटील तुम्ही लाईने पाटील आहे. गावाचे पाटील आहे तुम्ही. 100 एकर जमीन आहे. पण अजूनही तुमचं लग्न होऊन नाही राहिलं. संबंध तुटेला आहे पण लग्न कसं होऊन नाही राहिलं. लग्न होऊन नाही राहिलं तुमचं. हो बाबा खरं आहे. 6 महिने झाले माझा संबंध तुटेला पण अजून लग्नाची गोटच नाही ना. लग्न करूनच देऊन राहिले माय. काळजी करू नका. यावर्षी दिवाळी झाली की पहिल्या हंगामामध्ये तुमचं लग्न. पहिल्या हंगामामध्ये तुमचं लग्न होऊन जाईल. काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका. अलख निरंजन. हो पाहुणे बा आपलं सांगतात की नाही बा काही. आता पाटलं सांगल्यावर आपलं काय सांगणार नाही का. आम्हाला सांगतात आपलं बी. शांतता ठेवा जरा तुम्ही. अलख निरंजन. टिक्यावाले रुमाला आले पिवळ्या शर्टावाले. तुम्ही या गावचे जवई आहे. जवई आहे पाहुणे बुवा तुम्ही गावचे. बाबा हो बाबा मी या गावचा जवई आहे बाबा. 3 वर्ष झाले तुम्ही सासऱ्या घरी सोडून राहिले. तुमची इज्जत कवडीची नाही तुमच्या सासऱ्या घरी. तुम्हाला तुमच्या घरी जा वाटत नाही. पाहुणे भाऊ हो पाहुणे बा का आता हसा महाराजले कसं माहित पडलं काय माहिती. निरंजन पाहुणे बा तुमचं शिक्षण पुरं व्हायला आहे. MA BEd करेल आहे तुम्ही ना.
पण तुमच्या हाताले काम नाही, नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. तुम्हाला नोकरी करायची लई इच्छा आहे, पण 7-8 हजार रुपये महिना भेटते. तुम्ही नोकरी करत नाही, तुमची इच्छा होऊन नाही राहिली. 7-8 हजारात नोकरी करायची, हमाली करायची तुमची इच्छा होऊन नाही राहिली. पाहुणे बा, खरं आहे की खोटा, खरं आहे की खोटा? अरे निरंजन बाबा, तुमचं बरोबर आहे. माझ्या डबल पीजी व्हायला MA एवढा मी. 7-8 हजारात घर तरी चालते का बाबा? सांगा ना तुम्ही, घर तरी चालते का? काय खावा काय ठेवा? परेशानी आहे, म्हणून मी काही बाबा नोकरी धंदा करत नाही. जी करू नका तुम्ही काही करू नका, पण तुम्हाला जिंदगीभर काही नोकरी लागणार नाही. नोकरी लागणार नाही. तुमच्या धनरेशी मध्ये नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही. नोकरीच्या नादी लागू नका. बाबा असं बोलू नका बाबा. नोकरीच्या भरोश्यावर तर बाबा जागाचा. बाबा मग नोकरी पाहिजे बाबा, नोकरी पाहिजे ना. काहीतरी करा बाबा, माझ्यासाठी काहीतरी करा. आपण लोक सारख्या फोकाल्या मारत नाही, भक्ताले काही थापीवर ठेवत नाही. जे आहे ते तोंडावर, मागं पुढं नाही. तुमच्या नशिबात नोकरी नाही, तुम्हाला डायरेक्ट मी सांगितलं नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी लागणार नाही. निरंजन बरोबर बाबा, आजपासून नोकरीचा नान सोडला बाबा. काना हात नोकरी करणार नाही. सीधा आता डवऱ्याला जाते, नोकराला जाते, तिफलवर जाते, निंद्याला जाते बाबा. मागे पुढे पाहणार नाही आता कामासाठी, कोणाच कामाला मागे पुढे पाहणार नाही. हेच पाहिजे तर तुमची इज्जत येईल. नाही तर मग तुम्ही बेइज्जत आहे. सासऱ्या जीवावर खाऊन राहिले तुम्ही. तुमची काही कवडीची इज्जत राहून नाही राहिले पाहुणे बा. निरंजन बरोबर बाबा. निरंजन टाकलं हेलवान निळ्या टी शर्ट वाले. झुमऱ्या टाकल्या निळ्या टी शर्ट. नका हसू नका. कधी कधी मी मजाक करत असतो. हे लय संकटात काम करतात, पण यश भेटत नाही. हाती पैसा राहत नाही. दुसऱ्या गावात आपल्या गावामध्ये येलात. पाटला या घरी ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. हो बाबा, मी पाटला या घरीच आहे ड्रायव्हर. पण कसं बाबा, माझा पैसाच राहत नाही राजा. काही ना काही सांगा राजा मला. मी काळजी करू नका. पैसा तुमच्याजवळ राहीन, सुटकेच ना पैसा येईन तुमच्याजवळ. फक्त टेन्शन घ्यायचं नाही. निरंजन बाबा की जय. जय बाबा. भक्तांच्या शंकेचं निवारण करा बाबा. भक्तांच्या शंकेचं निवारण करा. बसून घ्या. सर्वांची इच्छा पुरी होईल. बसून घ्या बाबा. बसतो बाबा. निरंजन पांढरे टोपीवाले, तुम्ही साऱ्या गावाची मदत करता, पण तुमच्या कामात कोणी पडत नाही. छोटा मारतात लोक तुम्हाला. नामदेवराव खरोखर सांगितलं राजा महाराजांना. खरंच ना राजा, तुम्ही साऱ्या गावाच्या कामात पडता, पण तुमच्या कामात कोणीच पडत नाही. थांबा तुम्ही अजून काय सांगता पाहू द्या. निरंजन पांढऱ्या टोपीवाले, तुम्ही तुमच्या बायकोच्या पुढे जात नाही. बायको म्हणीन तसं करता. शांताबाई आहे तुमच्या बायकोचं ना. बायको म्हणीन तसं. बाबा ना हो नामदेवराव यानं तर डायरेक्ट सांगितलं बा असं तसं. खरं सांगितलं बा यानं. आता आपल्या शांतीच्या पुढे जाता येत नाही ना. हो बाबा, हो तसेच हालात नाही. निरंजन बाबा, ही परिस्थिती बदलीन की नाही? मग माई परिस्थिती बदलीन की नाही? स्थिती बदलणं अशक्य आहे. आता काहीच होऊ शकत नाही. पण तुम्हाला तुमच्या बायकोचा काही त्रास नाही. तुम्ही चुकले की तुमची बायको म्हणते तुम्हाला जास्त टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. निरंजन बरोबर बाबा. हो मोठ्या डोळ्याचे काळ्या शर्टावाले, तुमचं किराणा दुकान आहे गावामध्ये. तुम्ही गावाचे सरपंच आहे. 20 वर्षे झाले सरपंच आहे. तुमच्याकडे जमीन आहे, अदलाय पैसा, साऱ्या गोष्टी पद्धतशीर आहेत. पण तुम्हाला गावातले लोक सुसू नाही देत. बाबा मला गावातले लोक लयच मॅट करतात बा. उदाहरण येतात माझ्या दुकानातून आणि पैसे देत नाहीत बाबा. त्याच्या घरदार चक्रा मारा लागतात. मला गावात कोणतंही कान झालं की पहिले मला पुढे घालतात. लय बेकार आहे परिस्थिती बाई. बाबा तुम्हाला मी दुसरं तर काही मागत नाही बा. तुम्हाला फक्त एकच विनंती करतो, गावात जे काही माझ्याकडून किराणा माल उधार नेला या लोकांना, त्याची फक्त उधारी जमा झाली पाहिजे बा. या लोकांना माझं पैसे आणून दिले पाहिजे बा उधारीचे. आता मग खलास होतो बाबा मी. काळजी करू नका. निरंजन दिवाळी आली की तुमची उधारी जमा होऊन जाईल. अर्धी जास्त उधारी तुम्हाला देऊन देतील लोक. काळजी करू नका. हो ना बाबा, हो ना. निरंजन गड्या हा कासाठी आला गड्या फालतू. काले आला रे बा हा आता. काले आला रे बा. हे लवकर मोडा लागेल आता. मला लवकर मोडा लागेल आता. लक्ष्मीरंजन नावाचा झटकन.
अलग निरंजन 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 अलग निरंजन. ह्या गडी तर काही नाटकं करते रे बाबा. झालं सुरू त्याचं मी दिसलो नाही. अलग निरंजन. थांब ना तू कुठे जाशील रे. चला चला अलग निरंजन चला चला. बाबाला एकटं सोडा अलग निरंजन. माझा तपश्चर्याचा वेळ झालेला आहे. अलग निरंजन 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 अलग निरंजन. काय भाऊ लवकर चला आठवून आता. बाबा साधना करून राहिले. चला लवकर पै आठवून आता. हो बुडबा हो. अलग निरंजन बाबा की जय. चला लवकर चला आठवून आता. गावातले लोक तर काही ट्रेन केले बाबा. अलग निरंजन म्हटलं की साधनेत चाललो म्हटलं की हे बिंग पळतात. हे तर जमलं याले जमलं रे बा. हे यालेच जमलं. थांब आता. अलग निरंजन काले आला बा तू. काले आला रे बा. काले आला मा पोटात. काल पाहिजे होतं भाड्या तू. चला मित्र हो मग उर्वरित भाग उद्या पाहू. आता पुढे काय होणार हे तर तुम्हाला समजलंच काय आहे. हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.